विकासाची दृष्टी असणारं एक तरुण नेतृत्व। ही कथा आहे एका युवा राजकीय नेत्याची, ज्यानं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटवला, ज्याच्या विकास कामांची चर्चा अवघ्या शहरानं केली, ज्याच्या स्वभावामुळे अनेक माणसं जोडली गेली। जाती धर्माच्या पलीकडे माणुसकी धर्माला जागणारा अनेकांचा मित्र असलेले हे नेतृत्व समाजकारणातील, राजकारणातील राजू भाऊ, समाजासाठी तळमळ असणारा सच्चा कार्यकर्ताच नेता होऊ शकतो, हीच दाखवणारी ही एक वाटचाल। अशी व्यक्ती जी आपल्या कार्यानं, आपल्या विचारांनी इतरांमध्ये प्रेरणा निर्माण करते। माणूस उंच शिखर गाठतो आणि त्यांच्या कर्तृत्वाची छटा समाजाच्या जीवनात थोडक्यात पण प्रभावीपणे उमटते। त्यांच्या संघर्षानं आणि समर्पणानं समाजाच्या प्रगतीला एक दिशा मिळते, समाजाला ऊर्जा मिळते पुढे जाण्याची। ज्यांच्या कामानं अनेकांना आशेचा किरण दिसतो, तर अनेकांचं वर्तमान सुखाचं होतं। त्यांच्या यशाचा चढता आलेख म्हणजेच त्यांची समर्पण वृत्ती, समाजाला पुढे नेण्याची शक्ती। राजू भाऊ सारख्यांचा समाजात वावर असताना अंधारातही प्रकाशाचा एक नवीन किरण दिसतो, जो आशा जागवतो। या आशादायी किरणाचं नाव आहे राजू रामराव शिंदे। राजू शिंदे या शहराच्या राजकारणात विकासाची मशाल घेऊन चालणारा नेता। हे समीकरण आजचं नाही, अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे। राजू रामराव शिंदे यांचा राजकीय प्रवास 1995 साली अशोकनगर इथले वॉर्ड अध्यक्ष म्हणून सुरू झाला। त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि कर्तृत्वामुळे काही काळातच नगरसेवक म्हणून जनतेनं त्यांना आपलं प्रतिनिधी केलं। 3 वेळा नगरसेवक म्हणून जनतेनं त्यांना निवडून दिलं। ही त्यांच्या लोकप्रिय नेतृत्वाची आणि कार्यक्षमतेची पावतीच होती। त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांवर विशेष भर दिला आणि ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिले। त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांना महानगरपालिकेचं उपमहापौर पद भूषवण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला आणि जनतेच्या विश्वासाला अधिक बळ मिळालं। त्यांना जेव्हा स्थायी समितीचं सभापतीपद मिळालं, तेव्हा शहराच्या विकास कामांना अधिक गती प्राप्त झाली। छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक विकास निधी खेचून आणून आणि विकास कामं साध्य करून राजूभाऊ शिंदे अग्रगण्य नगरसेवकांमध्ये आघाडीवर राहिले। आपल्या वॉर्डमध्ये त्यांनी उत्कृष्ट रस्ते, प्रभावी ड्रेनेज व्यवस्था, नियमित पाणी पुरवठा, पथदिवे, सुशोभित गार्डन, वाचनालय आणि ओपन जिम यांसारख्या आधुनिक सुविधा तयार केल्या। राजू शिंदे यांचं जनसेवेतील योगदान त्यांच्या वॉर्ड पुरतच मर्यादित नसून छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे। आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक उपक्रम राबवले, ज्यामुळे शहराच्या प्रगतीला एक नवीन आयाम मिळाला। अशोकनगर इथल्या महानगरपालिकेच्या शाळेला आदर्श शाळेचा दर्जा प्राप्त करून देऊन शाळेला त्यांनी ISO मानांकन मिळवून दिलं। राजू भाऊंनी कोविड लॉकडाऊनच्या काळात सर्व जाती धर्मांच्या धर्मगुरूंसाठी आणि गरजू लोकांसाठी जवळपास 1 लाख किराणा सामानांचं पाकिट घरपोच देण्याचं निस्वार्थ कार्य केलं। याशिवाय धूत हॉस्पिटल जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान हातात घेतलेला एक पूर्णाकृती पुतळा देखील उभारला। त्यांच्या याच कार्यांमुळे समाजात अनेक सकारात्मक बदल घडतायत। शहराचा मानबिंदू असलेल्या क्रांती चौकात छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी आणि चौकाचं किल्लेवजा सुशोभीकरण या राजू शिंदे यांच्या सौंदर्य दृष्टीचं अस्मितेचं एक अजोड उदाहरण आहे। त्यांच्या कार्यकाळातच हे लक्षवेधी काम उभं राहिलेलं आहे। राजू शिंदे यांच्या प्रयत्नातून 7 हिल इथं जैन समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या जैन मुनी तरुणसागर महाराज यांचं बोलकं स्मारक साकारण्यात आलं। याशिवाय राजू शिंदे यांनी सिद्धार्थ उद्यानात भगवान गौतम बुद्ध
यांचा भव्य पुतळा उभारण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य केलं, ज्यामुळे उद्यानाची ख्याती वाढली आणि आता हे ठिकाण शहरातील नागरिकांसाठी तसंच देश परदेशातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनलंय. राजू शिंदे यांच्या विकासात्मक धोरणामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडतायत. जनसेवेसाठी अविरत प्रयत्न आणि धडपड पाहून त्यांना जनतेची कायमच साथ लाभलेली आहे. सन 2005 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. शेतकऱ्यांच्या समस्या आणि कृषी व्यापारातील सुधारणांसाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. कालांतरानं त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे राजू शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाली, जिथं त्यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील बंध मजबूत केले. 2019 मध्ये राजू रामराव शिंदे यांनी अपक्ष म्हणून पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी 43,347 मतं मिळवत दुसरं स्थान पटकवलं, जे त्यांच्या नेतृत्वाच्या ताकदीचं आणि जनतेमध्ये असलेल्या लोकप्रियतेचं द्योतक होतं. अपक्ष म्हणून इतक्या मोठ्या मतांनी मिळवलेलं स्थान हे त्यांच्या प्रामाणिकपणाचं, कर्तृत्वाचं आणि जनतेवरील विश्वासाचं प्रतीकच आहे. जनतेसाठी एक समर्पित कार्यकर्ता, नेता अशी ओळख घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. जनहिताची कास कायम ठेवताना राजू भाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पश्चिम विधानसभा प्रमुख झाले आणि कार्याला अधिक गती मिळाली, नवी दिशा मिळाली. पश्चिम मतदारसंघाला नवे विकासदृष्टी देणारे एक राजकीय नेतृत्व मिळाले. राजू भाऊंच्या नेतृत्व गुणांची, त्यांच्यातील जनतेसाठीच्या तळमळीची, विकास योजनांची, दूरदृष्टीची आणि पूर्ण मतदारसंघाच्या विकासाचा आराखडा देण्याची पात्रता याची जाणीव सामान्य जनता नक्कीच ठेवते. कार्यकुशल लोकप्रतिनिधी होण्याचा गुण हेरून उद्धवसाहेब ठाकरे यांनी अत्यंत विश्वासानं त्यांच्या हाती मशाल दिली, ती मतदारसंघाच्या विकासाची दिशा शोधणारी, नव्या प्रकाशात मतदारसंघाला अनेक विकास योजना देणारी. म्हणूनच ही मशाल हाती घेऊन आज राजू भाऊ छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सक्षम उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेले आहेत. जनसेवेतील दीर्घकालीन अनुभव आणि कार्यक्षमतेमुळे ही संधी आलेली आहे. जनतेत एक ठोस विश्वास निर्माण झालाय. त्यांच्या नेतृत्व गुणात स्थानिक समस्यांचं समाधान, विकासाचे नवे मार्ग आणि जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना यांचा समावेश आहे. असाच विश्वास जनतेच्या मनात जागा झालाय. परिवर्तनाचा संकल्प जनतेनं केलाय. मतदारसंघाच्या विकास कामांचं डबकं झालंय. ठप्प झालेली विकास गंगा आता कुठे प्रवाहित होईल. मशाल आणि राजू शिंदे हे समीकरण महत्वाचं. जनतेला बदल हवाय, परिवर्तन पाहिजे. ते करण्यासाठी सज्ज झालाय हा युवा नेता.